रात्रीची तर झोप नाही काय नाही. आता उतरलो, आता आलोय दिल्लीमध्ये आणि आता दिल्लीमधून जाणार पुण्याला 5 तास लेओव्हर. 5 तास लेओव्हर ब्रो. आता लगेज कलेक्ट करणार आहे कारण कस्टम्स क्लिअर करायचं अजून. नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो P&O क्रूज शिपमध्ये. तर फायनली 4 ऑक्टोबर हा दिवस आला होता आणि मला व्हिडिओ टाकायला खूप लेट झाला कारण माझ्या आवाजावरून बघू शकता मी आजारी पण आहे आणि थोडं इकडे आल्यामुळे धावपळ पण झाली, त्यामुळे व्हिडिओ टाकायला थोडासा वेळ झाला. तर फायनली 4 ऑक्टोबर आला होता आणि आपली घरी जायची वेळ आली. शिपला शेवटचं बाय बाय केलं आणि आपल्याला शिपवाल्यांनी एअरपोर्टला आणून सोडायची तयारी चालू केली. तर फायनली आलो हिथ्रो एअरपोर्टला लंडनमध्ये. तर तिथं आम्हाला 4 वाजता आणून सोडलं. तेवढ्यात मला दुसऱ्या शिपवरचा माझा मित्र भेटला दर्शन. आम्ही जवळ क्लासमेट होतो पुण्यामध्ये, सोबत कॉलेज केलं. तर आम्हाला 4-5 वाजता आणून सोडलं आणि आमची फ्लाईट 9 वाजता होती रात्री. तर आमच्याकडे भरपूर टाइम होता, त्यामुळे आम्ही खूप फिरलो वगैरे एअरपोर्टवर आणि फायनली दमून थोडा स्नॅक्स घेऊन कॉफी घेऊन बसलो तिथे. आणि शेवटी आपली 9 वाजताची फ्लाईटला बोर्डिंग चालू झालं. मग आम्ही बोर्डिंग करून फायनली आपण फ्लाईट मध्ये येऊन बसलो आणि आपली फ्लाईट फ्लाय झाली. तर एवढी एक्साइटमेंट होती. रात्र झाली आणि सगळेजण झोपले होते ऑलमोस्ट, पण आपल्याला काही झोप लागत नव्हती कारण आपल्याला घरी जायचं होतं. घरची वाट बघत बसल्या होता. त्यानंतर मॉर्निंग ब्रेकफास्ट आला आणि आपण फायनली लँड झालो दिल्लीमध्ये, आपल्या भारतामध्ये. तर आलो, उतरलो, खूप थकलो होतो. 9 तासाची फ्लाईट होती, झोप झाली नव्हती. पण म्हणलं आता घरी जाऊन झोपायचंच आहे, तर चला आता अजून 4-5 तास. इकडे आम्हाला 3-4 तासाचा माझा लेअर होता. माझा मित्र तर गेला निघून, त्याची लवकर फ्लाईट होती पुण्याला. आता मी पण इथून मग 4-5 तास दिले माझे आणि नंतर आपण फायनली बसलो फ्लाईट मध्ये पुण्यासाठी. तर आपण एकदाच पोहोचलो पुण्याला आणि लगेज वगैरे कलेक्ट करून आपले भाऊ आपले वाट बघत बसले होते बाहेर. तर सामान वगैरे फटाफट आणला आणि टाकलं कसं तरी गाडीमध्ये आणि प्रवास चालू झाला आपल्या घरी पोहोचलो. घरच्यांनी एवढं मस्त वेलकम केलं, जेवढं अनएक्सपेक्टेड होती. असं काहीतरी जिंकून आल्यासारखं वाटलं मला. तर चला भेटू आता, मिळतील इकडचेच व्हिडिओ. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय बाय.